कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका नराधमाने त्याच्यासोबत कार्यरत असलेल्या महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे या नराधमाने त्या महिलांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचा वापर करत महिलांकडून लाखो रुपयांची खंडणी देखील उकळली आहे। प्रदीप नरळे असे या नराधमाचं नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणात नरळे याला सहकार्य करणारी त्याची पत्नी रेणुका नरळे आणि त्याचा भाऊ प्रवीण नरळे हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेलाय। भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड येथे घडली आहे। या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह 8 जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नोकरीच्या शोधात असलेल्या विशेषतः खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना पोलीस बनण्याची संधी आता चालून आली आहे। जळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील एकूण 171 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे। त्या संदर्भात अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे। शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झालाय। या मोर्चाने नागपूर वर्धा आणि नागपूर जबलपूर या प्रमुख महामार्गांवर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे 4 महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत। यावेळी शेतकरी आक्रमक झाले आहेत। त्यांनी नागपूर जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतात गेलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर नराधमांनी महिलेची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांसह ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनव मित्तल, उपविभागीय अधिकारी राहुल झालटे यांनी घटनास्थळासह रुग्णालयात भेट दिली आहे। ठाणे येथील बाळकुम गाव परिसरात 17 वर्षीय मुलगी घरात असताना अचानक पेटल्याची धक्कादायक घटना घडली। घटनेच्या वेळी तिचा अल्पवयीन मित्र घरात उपस्थित होता। घटनेनंतर त्यानेच मुलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं, पण मुलगी सुमारे 80% भाजल्यानं तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील KEM रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यात हा निर्णय घेण्यात आलाय। बनावट शालार्थ आयडीद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जप्त केलेल्या मूळ हस्तलिखितात तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने फेरफार केल्याचा प्रकार उघड झालाय। त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी PI अशोक उत्तमराव गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। पक्षाघातासह मेंदू आघाताच्या रुग्णांमध्ये सुमारे 40% वाढ झाल्याचं निरीक्षण मेंदू विकार तज्ज्ञांनी नोंदवलंय। धक्कादायक म्हणजे 4.5 तासांच्या गोल्डन आवरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होणे अत्यावश्यक असताना 40% रुग्ण उशिराने दाखल होत असल्यानं जोखीम वाढत असल्याचं वास्तव आहे। पक्षाघाताला दूर ठेवण्यासाठी रक्तातील साखरेसह उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या शिंदे आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।